नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. सागरच्या पोटदुखीच्या त्रासामुळे सागर रात्रभर बाथरूममध्येच झोपलेला होता. तर सागर उठून बाहेर येतो. मुक्ताही झोपेतून उठलेली असते. सागर मुक्तापाशी बेडवरती येऊन बसतो. तर मुक्ता विचारते की कसं वाटतंय आता तुम्हाला. सागर बाथरूममध्ये झोपलेला असल्यामुळे त्याचे हातपाय दुखत असतात. तर सागर मुक्ताला उत्तर देत म्हणतो, माझ्याकडे बघून कसं वाटतंय तुम्हाला. मुक्ता विचारते, तुम्ही रात्रभर बाथरूम मध्ये झोपला होतात का. तर सागर लगेच मुक्ताच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणतो, नाही, रात्रभर मी आतमध्ये क्रिकेट मॅच खेळत होतो. सागरचं हे सगळं बोलणं ऐकताच मुक्ता गालातल्या गालात हसते आणि सागरला म्हणते, सकाळी सकाळी सुद्धा किती गोड बोलता तुम्ही. मुक्ता त्याला विचारते की तुम्ही काही घेणार आहात का. तर सागर लगेच मुक्ताला टोमणं मारत म्हणतो, दूध मागवा ना. मुक्ताही काही कमी नसते. तर मुक्ता लगेच सागरला म्हणते, थंड मागू की गरम. आणि माझ्यासाठी मी कॉफी मागवते. तर सागर लगेच मुक्तावरती चिडतो आणि मुक्ताला म्हणतो, काहीही गरज नाहीये, टाइमपास बाद झाला, आपण घरी जाऊयात आता. मुक्ता म्हणते, स्वार्थी, आपल्या बरोबर एखादा माणूस आहे, त्याच्याही काही बेसिक गरजा असतील याचा विचारच नाही करायचा. प्रॉब्लेम काय, तुमचा ऍटिट्यूड. तुमच्या ऍटिट्यूडमुळे कोणालाच तुमच्या बरोबर राहावंच नाही वाटत. मुक्ताचा आवाज ऐकल्यामुळे सागर त्याच्या कानात हेडफोन्स घालतो, जेणेकरून मुक्ताचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचू नये. सागर स्वतःशीच म्हणतो, आता मला वाटतंय की हे आयुष्यभर कानात घालून फिरावं लागेल. मुक्ता सागरकडे पाहते आणि त्याला उशी फेकून मारते. सागर मुक्ताला विचारतो की काय. तर मुक्ता सागरला खुणावत सांगू लागते की मी तुमच्याशी बोलतीये ते प्लीज कानातून काढा. सागर लगेच हेडफोन्स कानातून काढतो आणि त्याची कपड्याची बॅग घेऊन येतो. मुक्ता हसतच व सागरला चिडवत त्याला विचारते, तुमचं ते बाथरूमचं काम झालंय का. कारण रात्रभर काबीज करून बसला होतात ना, आमच्या पण काही बेसिक गरजा आहेत. सागर म्हणतो, प्लीज जा, कारण मलाही कपडे बदलायचे. मुक्ता तिथनं जायला लागते. तर सागर त्याची बॅग उघडतो. तर त्या बॅगेमध्ये सागरचे कपडे नसतात. तर मुक्ता सागरला म्हणते, CEO, हा तुमचा आजचा ड्रेस कोड आहे का. तर सागर लगेच मुक्तावरती ओढत म्हणतो, ऑब्विसली की हे कपडे माझे नाहीये. मुक्ता सागरला म्हणते, बॅग तुमची आहे म्हणजे हे कपडेही तुमचेच असणार. आता हे तुमच्या बॅगेत आलेलं आहेस तर त्याला गोड मानून गिफ्ट म्हणून घ्या. आत्ताची लेटेस्ट फॅशन मानून घ्या. हे घालून जा आज ऑफिसला, छान दिसाल. मुक्ता लगेच बाथरूम मध्ये निघून जायला लागते. तर सागर मुक्ताच्या मागे जात म्हणतो, आता मी सांगितल्याशिवाय दरवाजा उघडू नका. तर लगेच मुक्ता ओके म्हणण्यासाठी बाहेर येते. त्यानंतर इकडे दुसरीकडे न्यूजपेपरवाला पेपर टाकत असतो. तर तो इंद्राच्या घरी पेपर टाकतो आणि माधवीच्या घरी येतो. तर तेवढ्यात तिथे माधवी पेपर नेण्यासाठी येते. माधवी पेपरवाल्याला विचारते की यातला इंग्लिश पेपर कुठे आहे. तर पेपरवाला सांगतो की त्यांच्या घरी ठेवलाय. माधवी म्हणते, बिल ते भरतात का. तर तो लगेच पेपरवाला माधवीला उत्तर देत म्हणतो, कारण मुक्ताताई इंग्लिश पेपर वाचतात ना. तर मुक्ताताई म्हणाल्या की आजच्या तारखेपासून पेपर तिकडे टाकत जा. पेपरवाला निघून गेल्यानंतर तेवढ्यात तिथे पुरुषोत्तम येतो. पुरुषोत्तम माधवीच्या हातातला पेपर घेत म्हणतो, पेपर दे आता. तर माधवी कारण विचारते. पुरुषोत्तम सांगतो, कारण आता तुझा या पेपरचा आणि तुझा ऋणानुबंध संपलाय. आता तुला पेपरची गरजच नाहीये. त्यानंतर ते दोघेही आतमध्ये निघून जायला लागतात. तेवढ्यात तिथे इंद्रा पेपर नेण्यासाठी येते. दोन इंग्रजी पेपर पाहता इंद्रा तर चकितच होते. इंद्राला पाहता माधवी म्हणते, गुड मॉर्निंग विहीनबाई. माधवीचं बोलणं ऐकताच इंद्रा स्वतःशीच म्हणते, आज ही चक्क मला गुड मॉर्निंग बोलतीये. पोरगी आमच्या घरात आल्यावर माज गेला वाटतं. तर इंद्राही माधवीला गुड मॉर्निंग म्हणते. माधवी इंद्राजवळ येत म्हणते, माझं म्हणणं आहे की आपण शेजारणी होतो, आता आपण विहिनी झालोय. आता दोन्ही कुटुंब एकच झालीये. तर म्हटलं आपल्यामध्ये जी काही छोटी मोठी भांडणं आहेत ते मिटवून टाकूयात. तर इंद्राही लगेच माधवीला हसत म्हणते की मिटूयात तर मिटूयात. माधवी इंद्राला म्हणते, तिला त्रास देऊ नका. इंद्रा लगेच म्हणते, म्हणजे आपलं भांडण झालं तर मी तुझ्या पोरीला त्रास देईल का, अशी बाई नाहीये मी. त्यांच्या दोघींचंही बोलणं सुरू असतं. तेवढ्यात तिथे बापू येतात. बापू येताच बापू माधवीला म्हणतात की गुड मॉर्निंग माधवी वहिनी. तेवढ्यात माधवीला पुरुषोत्तमचा आवाज येतो आणि माधवी तिथले निघून जाते. माधवी गेल्यानंतर बापू इंद्राला विचारतात की कशाला भांडत होतीस त्यांच्या बरोबर. अगं त्या भांडण मिटवण्यासाठी आल्या होत्या. इंद्रा लगेच बापूंना असंच म्हणते, त्याचं काय ना, मला हिच्या बरोबर भांडणाची सवय लागलीये. जर मी भांडले नाही तर माझा दिवसच जात नाही. सकाळी उठल्यापासून डोक्यात विचार सुरू असतात की हिच्या बरोबर कोणतं कारण काढून भांडू. हिच्याशी भांडल्या बिगर मला जेवणच जात नाही. बापू इंद्राला म्हणत असतात, ठीक आहे, पण करमणुकीपर्यंत चालू द्या, कारण भांडण मिठासारखं असतं. जास्ती जर झालं तर उगाच थुतू होईल. आणि ते दोघेही आतमध्ये निघून जातात. त्यानंतर इकडे दुसरीकडे सई आणि माई एकमेकींबरोबर बोलत असतात. तर माई सईला विचारतात की तू एवढी हसत काय आहेस. तर सई लगेच हसत उत्तर देते, ते आमचं सिक्रेट आहे. माई म्हणते, तरीच म्हटलं की तू इतकी हसतेस का. तुला ना एक सिक्रेट सांगते. मी देवाला सांगित
की मुक्ताईला आणि तुला एकत्र आण. तर सईही लगेच म्हणते, म्हणजे गॉडने तुमची प्रेयर ऐकली. आज मुक्ताई मला घरी घेऊन जाणार आहे. तेवढ्यात तिथे सावनी येते. सावनीने त्यांच्या दोघींचंही बोलणं ऐकलेलं असतं, त्यामुळे ते दोघीही खूप घाबरतात. सई लगेच आश्चर्याने माईंकडे पाहते. सावनी त्यांच्या जवळ येते आणि त्यांच्या दोघींनाही म्हणते, असं का बघताय माझ्याकडे, नेमकं काय झालंय? सई मात्र आश्चर्याने माईंकडे पाहत असते. सावनी माईंना विचारते की माई काय झालंय, तर माई कारण बनवत सांगतात, मी सईला विचारत होते की तू दूध पिणार की बिस्किट खाणार. सावनीही लगेच हसत म्हणते, दूध बिस्किट का देताय तिला, मी सईसाठी डोनट्स ऑर्डर करते. आज जर आपण केस जर जिंकलो तर हर्ष अंकल आपल्याला लंडनला घेऊन जाणार. आपण तिथे खूप मजा करू, शॉपिंग करू आणि हर्ष अंकलचे सगळे पैसे उडवून टाकू. सावनी सईशी बोलत असते, पण मात्र सई म्हणते, मला मुक्ता आईकडे राहायचंय. सईचे शब्द ऐकताच सावनी लगेच आश्चर्याने तिच्याकडे पाहत. सावनी लगेच सईला दम देत म्हणते की मुक्ता आई नाही तर मुक्ता आंटी म्हणायचं. सावनी लगेच हसत सईला म्हणते की मला माहितीये की तुला मुक्ता खूप आवडते, इतकी आवडते की तू तिला बेस्ट मॉमची ट्रॉफी सुद्धा देऊन टाकलीस. सावनी मुक्ताला म्हणते, घाबरायची काहीच गरज नाहीये. एखाद्या व्यक्तीला आई म्हटल्यानंतर ती व्यक्ती आई नाही होत. सॉरी या बाळा, कारण त्या मुक्ता आंटीचं आणि तुझ्या पप्पाचं लग्न नाही होऊ शकत, कारण तुझा पप्पा कसा आहे हे तुला हळूहळू कळायला लागेल. सावनीचं हे सगळं बोलणं ऐकताच सई लगेच तिच्या बोलण्यावरती हसायला लागते. सावनी लगेच म्हणते की तू का हसतीयेस, मला माहितीये तू इकडे येणार आहेस म्हणून तुला आनंद झालाय. आपण काय करूयात, तू इकडे आल्यानंतर आपण तुझ्या मुक्ता आंटीला फिरायला घेऊन जाऊयात, कारण बिचारीचं लग्न मोडलंय, तर तिलाही थोडासा चेंज मिळेल. त्यानंतर सावनी त्यांना रेडी व्हायला लावते. इकडे सावनी म्हणते, माई मुक्ता आंटीला फोन लावा ना, मला तिच्याशी बोलायचंय. इकडे दुसरीकडे सागर आणि मुक्ता दोघीही घरी येतात. ते दोघीही पार्किंग मध्ये असतात. तेवढ्यात मुक्ताला सईचा फोन येतो. मुक्ता फोन उचलते आणि सई मुक्ताला म्हणते की आज तू मला न्यायला येणार आहेस ना. तर मुक्ताही म्हणते, हो मी तुला न्यायला येणार आहे. सई मुक्ताला म्हणत असते की मी आपल्यातलं सिक्रेट कोणालाच सांगितलेलं नाहीये, मम्माला सुद्धा नाही सांगितलं. तर मुक्ता म्हणते, असंच राहा, कोणालाच सांगू नको. सई आणि त्या दोघीही फोन ठेवून देतात. त्यानंतर सईला खूप आनंद होतो. तर सईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता माई स्वतःशीच म्हणते, देवा या लेकराला कायम सुखात ठेव, हिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. मुक्ता आणि सागर दोघीही आतमध्ये निघून जातात. त्यानंतर इकडे दुसरी मामा आणि लकी दोघेही एकमेकांशी बोलत असतात. तर मामा लकीला म्हणते की इतकं गोड खाल्लंय की सगळ्या अंगाला मुंग्याच आल्यात. आणि समोर इंद्रा व्यायाम करत असते. तेवढ्यात तिथे कोमल येते. इंद्राचा असा व्यायाम पाहता कोमल, लकी आणि मामा हे तिघेही तिच्यावरती हसत असतात. तेवढ्यात तिथे स्वाती येत. मामा लकीला म्हणतात, मला आता वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. लग्नात कुणीतरी माझी बॅग चोरली, ती माझ्या बायकोच्या माहेरची बॅग होती. आता घरी गेल्यानंतर मला विचारेल की सांगा माझी बॅग कुठे आहे. तेवढ्यात तिथे सागर आणि मुक्ता येतात. सागर मुक्ताला पाहता इंद्रा विचारते की तुम्ही सकाळी सकाळी चालात. स्वातीकडे सागर रागारागाने पाहत असतो. तर स्वाती विचारते, तू का असं पाहतोय. तर सागर लगेच त्याच्या हातातली बॅग खाली फेकतो. मामाला बॅग पाहता खूप आनंद होतो, कारण ती बॅग त्यांची असते. मामा म्हणतात, आता माझ्या बायकोची बॅग सापडली, मी घरी जायला मोकळा. कोमल मोठ्या मोठ्याने हसायला लागते. तर इंद्रा विचारते, तू का हसतीयेस. कोमल सांगते, जर मामाची बॅग दादाकडे होती तर रात्रभर हा असे कपडे घालून झोपला होता का. तर लगेच सगळे हसायला लागतात. मुक्ताही गालातल्या गालात हसत असते. मामा म्हणतात, पण मेन पॉइंट म्हणजे त्या पॅन्टीला नाडाच नव्हता. सागर लगेच आश्चर्याने पाहायला लागतो. सागर तिथनं निघून जातो. त्यानंतर मामा इंद्राला म्हणतात, आता मी निघतो. लकी मामाला घरी पोहोचवण्यासाठी जायला लागतो. तर जाता जाता मामा मुक्ताला म्हणतात की मुक्ता तू खूप चांगली पोरगी आहेस, तू सईला एकदम चांगली आई म्हणून शोभतेस. माझ्या सागरेचा संसार सुखाचा कर, तू तरी त्याला सुखात ठेव. तर मामा इंद्राच्या पाया पडतो आणि तिथं निघून जातो. त्यानंतर इंद्रा कोमलला म्हणते की तू वहिनीला आतमध्ये घेऊन जा. कोमल मुक्ताला आतमध्ये घेऊन येते. कोमल मुक्ताला म्हणते, ही तुमची रूम आम्ही डेकोरेट करू शकलो नाही, कारण दादाला नाही आवडत ना, आणि तुम्हाला काही जरी लागलं तरी मला सांगा. तर मुक्ता म्हणते, सांगू का मग. कोमल, तुम्हाला अहो महिनी नको म्हणूस. त्यानंतर कोमल तिथनं निघून जाते. मुक्ता सागरला विचारते की मी माझं सामान कुठे ठेवायचंय. तर सागर उत्तर देत म्हणतो, माझ्या डोक्यावरती. मुक्ता लगेच तिच्या बॅग घेते आणि सागरच्या डोक्यावरती ठेवायला लागते. सागर विचारतो, काय करतेस. मुक्ता म्हणते, मी किती वेळचं हेच विचारते की मी माझं सामान कुठे ठेवू. तर सागर म्हणतो, कुठेही ठेवा, मला नका सांगू. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, मुक्ता व सागर दोघांनाही कोर्टामध्ये जायचं असतं. तर मुक्ता सागरला म्हणते की आपल्याला एक तर उशीर होतोय, मला आवरावं लागेल. पण सागर लगेच बाथरूम मध्ये शिरतो. सागर मुक्ताला म्हणत असतो, हे बाथरूम माझं आहे, तर पहिले मीच जाणार. इकडे दुसरीकडे सावनी मुक्ताच्या घरी आलेली असते. तर सावनी मिहिकाला विचारते की मुक्ता कुठे आहे. तर मिहिका काहीच बोलत नाही. त्यानंतर मुक्ताचं आवरून मुक्ता बाहेर आल्यानंतर कोमल मुक्ताच्या हातात आमलेट पाव देत म्हणते, हा घे तुझा आजचा नाश्ता.
मुक्ताला ते बघता खूप किळसवाणं वाटतं. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.